तर एमसीए अध्यक्षपदी अजिंक्य नाईक निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, अध्यक्षपदाच्या शर्यतीतून इतरांची माघार। अजिंक्य नाईक दुसऱ्यांदा एमसीए अध्यक्षपदी आता विराजमान होणार आहे। निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणेकडून। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मुंबई क्रिकेट असोसिएशन या संदर्भातली जी आहे ती अध्यक्षपदाची निवड होती, मात्र ही निवड आता दुसऱ्यांदा बिनविरोध होतीये। जितेंद्र आव्हाड यांनी अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला आहे। त्याचबरोबर विहंग प्रताप सरनाईक आणि मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा जो आहे त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे। त्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून इतरांची माघार घेतल्यानंतर आता आपण बघतोय की प्रसाद लाड यांनी सुद्धा त्यांचा अर्ज मागे घेतला असल्यामुळे आता अजिंक्य नाईक हे एमसीएच्या अध्यक्षपदासाठी बिनविरोध त्यांची निवड झाली। म्हणजे ते आता बिनविरोधच, त्यांच्या विरोधातच कोणी नसल्यामुळे आता अजिंक्य नाईक हेच आता एमसीएचे अध्यक्ष असतील, ते पण दुसऱ्यांदा असतील। ठीक आहे, धन्यवाद ज्योत्स्ना या माहितीबद्दल।